शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि रात्रीचे वाजले आता 8:30 आणि माझं चाललं आहे बघा स्वयंपाकाची तयारी. इकडं भात कुकरला लावून घेतला आहे, थंड झाला आहे कुकर. आणि इकडं माझ्या चपात्या बनवायच्या चालू आहेत बघा. आता ह्या मी दाखवीनच तुम्हाला, माझ्या चपात्या बनवायच्या चालू आहेत. आणि खूप सारा लोड होता दिवसभर, त्यामुळे आता स्वयंपाकाला खूप वेळ झाला आहे. आता चपात्या बनवून घेते. आमटी मी वांग्याची बनवली आता संध्याकाळच्या जेवणात. आणि आता मेनू दुसरा काय, सुकी भाजी आणि आमटी काय करायचं तर आमरस बनवायचं असं चाललं आहे अजून मेनू. बघूया मग आता काय करायचं. आणि आता दाखवते तुम्हाला मी. चपात्या माझ्या थोड्याफार बनवून झाल्यात, दाखवते तुम्हाला. इकडे चपातीसाठी मी घेतले. बनवता मी शूट करायला सुरुवात केली आणि थोडंसं म्हणलं शूट घेऊया संध्याकाळचं. इकडे ह्या बंड्यात बघा, ह्या 2 माझ्या चपात्या अशा मस्त गरम गरम चपाती, वांग्याची आमटी, आमरस आणि भात आजचा जेवणाचा मेनू. अजून भांडे क्लिनिंग राहिले माझं. बघूया आता किती वेळ लागतो ते. आता 8:30 वाजले, जस्ट स्वयंपाकाला सुरुवात केली. आता बघा अशा मस्त गरम गरम चपात्या बनवायच्या चालू आहेत. थोडी चपाती करपली, ही शूट करण्याच्या नादात चपाती करपली थोडीशी. 8:45 वाजले आणि फायनली बघा माझ्या गरम गरम चपात्या बनवून झाल्या. ह्या रॉकीसाठी बनवलेल्या चपात्या आहेत. वरती हे 4 आहेत त्या, आणि खाली आपल्या जेवणासाठी अशा मऊ पातळ अशा चपात्या बनवून घेतल्यात बघा. आणि ह्या रॉकीसाठी थोड्याशा जाड चपात्या आहेत. आणि इकडे ही वांग्याची आमटी, भात आणि आता आमरस बनवून घ्यायचं आणि मग जेवायचं. 8:45 वाजले एवढ्यालाच बघा सगळ्याला. 9 वाजून गेलेत रात्रीचे. आणि मस्त असे आंबे आहेत बघा, हे हापूस आंबे आहेत हे सगळेचं. मी आमरस आता बनवून घेणार आहे. थोडेसे कच्चे आहेत आणि मोठे मोठे आंबे संपलेत. आता जराशे हे छोटे छोटे आंबे राहिलेत. आता ह्याचा आमरस मी आता बनवून घेणार आहे बघा. 9:15 वाजले आणि आपला असा हापूस आंबे होते. पप्पांनी दिलेले तिकडून, परवा गेलेलो पप्पांच्याकडे माहेरी, तेव्हा खूप छान आमरस झाला आहे, घट्ट एकदम. आता 2-3 दिवस झालं सलग आमरसच चालू आहे. आणि 1 वाटी मी याच्यात साखर घालून घेणार आहे, कारण मिस्टरांना जरासं गोड प्रमाण आवडतं. त्यामुळे कमी गोड करू शकताय तुम्ही, पण आमचं जरा गोड आवडते मिस्टरांना, म्हणून मी साखर तेवढी घातल्या. आणि अशा पद्धतीने माझा आजचा मेनू आहे बघा. आमरस, चपाती, वांग्याची आमटी, भात. माझं सगळं जेवण बनवून तयार आहे. अजून घरी त्याचे पप्पा आणि यश दोघं पण आलेले नाहीत. यश शॉपीमध्ये आहे आणि त्याचे पप्पा प्लॅन्टवरती आहेत. आता आल्यानंतर आम्ही सगळेजण जेवणार आहे. तोपर्यंत मी आमरस थंड करत ठेवणार आहे. आता मी मिक्सरला लावून घेणार नाही आज, कारण खूप वेळ झाला आहे. आणि अशा पद्धतीनं माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन कोण आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट सगळ्यांना.